नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमाचं जे 5वं प्रकरण आहे मित्रांनो. तर या 5व्या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत आणि या 5व्या प्रकरणातला आज आपण सराव संच 5.3 बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.1 आणि 5.2 वर चर्चा केली. आज 5.3 कडे वळूयात. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा, आज आपल्याला शिकायचं आहे लसावी कसा काढायचा. लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक. लघुत्तम साधारण विभाजक म्हणजे काय? समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत. समजा माझ्याकडे 25 आहे आणि माझ्याकडे 20 आहे, या दोन संख्या. मग आपल्याला अशी लहानात लहान संख्या शोधायची. लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? अशी लहानात लहान संख्या जी या दोघांच्या सुद्धा पाड्यात येईल, या दोन्ही संख्यांनी भाग जाईल. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं 100 25च्या पाड्यात पण येतात, 20च्या पाड्यामध्ये पण येतात. त्याच्यानंतर 200 100च्या पण पाड्यात येतात, 20च्या पण पाड्यात येतात. 300 पण आपल्या 200च्या 25च्या पण पाड्यात येतात आणि 20च्या पण पाड्यात येतात. त्याचबरोबर 300चा विचार केला तर हे सुद्धा तुम्हाला 20च्या आणि 25च्या दोघांच्या पाड्यामध्ये येणाऱ्या अशा अनेक संख्या सापडतील. पण याच्यातली सगळ्यात लहानात लहान संख्या कुठली आहे? तर ती सगळ्यात लहानात लहान संख्या म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक आपण म्हणू शकतो, लसावी या दोघांचा. मग आता तो लसावी बघा, लसावी काढायचा आणि त्याचबरोबर आणखी एक सूत्र आहे आपल्याकडं, की दोन संख्यांचा गुणाकार. जर तुमच्याकडे दोन संख्या असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी व लसावी यांचा गुणाकार, हे एक सूत्र आहे. कुठल्याही दोन संख्यांचा तुम्ही गुणाकार केला तर त्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी आणि मसावी यांचा गुणाकार येत असतो. तर आपण सुरुवातीला लसावी आपण जे आहे ते बघून घेऊयात. बघा, लसावी काढा. पहिला जो प्रश्न आहे आपला या सराव संचामध्ये, लसावी काढा. आता 16 आणि 24चा लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर यांचे अवयव पाडायचे. ओके, अवयव पाडूयात. पहिला आपण 16चे अवयव पाडूयात. तर 16चे अवयव काय काय येतात बघा. 16चे अवयव आपल्याकडे येतील बघा, 2 गुणिले 8 16. पहिला दोनाने भाग लावा. 2 गुणिले 8 16. नंतर परत आहे 8 दोनाच्या पाड्यात येतात. 2 गुणिले 8ला दोनाने भाग लावला तर 2 चौक 8 म्हणून 2 गुणिले 4. परत 2 गुणिले 4ला परत दोनाने भाग जाईल. 2 दुने 4 म्हणून 2 गुणिले 2. तर 16चे अवयव पाडले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता हे अवयव कसे पाडायचे हे आपण आधीच्या सराव संचांमध्ये बघितलेले आहेत. पुढे बघा 24. 24चा जर विचार केला तर 24ला परत दोनाने भाग जाईल. 2 गुणिले 12 24 बरोबर. आता 12ला परत दोनाने भाग जाईल, बेस सक 12. ओके, परत 2 गुणिले 6ला परत कितीने भाग जाईल? दोनाने, बेत्रिक 6. 2 गुणिले 3. आता यांचा लसावी काढायचा आहे. आता यांचा लसावी म्हणजे बाबा नेमकं काय? लसावी म्हणजे बघा, पहिली गोष्ट सामायिक अवयव दोघांमध्ये कुठले ते आपल्याला काढायचे. दोघांमधले सामायिक अवयव. लसावी म्हणजे लसावी बघा, पहिली गोष्ट या दोघांमधले सामायिक अवयव बघा. हा 2 त्याची जोडी ही, या दोनाची जोडी आहे, या दोनाची जोडी आहे, हे झाले सामायिक अवयव. मग पहिली गोष्ट आपण हे सामायिक अवयव लिहायचे बाबा. 2 गुणिले 2 गुणिले 2 लिहिलं. आता हे सामायिक अवयव लिहिल्यानंतर उरलेले कुठलेत बघा. हा 2 आणि हे 3 उरले. या दोघांच्या जोड्याच नाही बनल्या, हे सुद्धा लिहायचं. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव काय? 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. आता बघा, आता काय येतंय? 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 त्रिक 48. 48 या दोघांचा काय झाला? लसावी. म्हणजे या दोघांच्या पाड्यात 48 ही संख्या येणार बघा. 16 त्रिक 48 24 दुने 48 ही लहानात लहान संख्या असणार आहे की जी या दोघांच्या पाड्यात येते. तर अशा पद्धतीने लसावी काढायचा. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. ओके, आता पुढे 30 आणि 40चा जर मला लसावी काढायचा झाला तर बघा, पहिले 30चे अवयव पाडा. 30चे अवयव बघा, 2 गुणिले 15 बरोबर. पहिला दोनानेच भाग लावायचा. परत 2 गुणिले 15 कितीच्या पाड्यात येतात? 3च्या. 3 गुणिले 5 15 झाला. परत 40 40 परत दोनाने भाग लावा 40ला. 2 गुणिले 20 40. परत 2 गुणिले 20ला कितीने भाग जातो? दोनाने. 2 गुणिले 10 20 भेन 10 20. परत 2 गुणिले हे 10 कितीच्या पाड्यात येतात? दोनाच्या पाड्यात येतात, म्हणून 2 पंचे 10. अशा प्रकारे अवयव पाडले. आता यांचा लसावी काढू. लसावी काढताना सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव आपल्याला करायचे. सामायिक अवयव कुठला? हा 2, त्याला ही जोडी झाली. अजून बाबा कुठली जोडी आहे का? नाही. हा 5 आहे, त्याला या 5ची जोडी झाली. अजून बाकी कुठल्याच जोड्या बनत नाहीत.
मग पहिले हे सामायिक अवयव काय बाबा, 2 गुणिले 5 हे सामायिक अवयव आपण लिहिले. आता उरलेले कुठले अवयव आहेत, उरलेले अवयव बघा, हा 3 आहे, हा 2 आहे आणि हा 2 आहे. 3 गुणिले 2 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 2 गुणिले 3 केलं. ओके, 2 गुणिले 2 गुणिले 3. पहिले हे सामायिक अवयव लिहिले आणि नंतर उरलेले हे असामायिक अवयव. आता गुणाकार करा बघा. 2 पंचे 10, 10 दुने 20, 20 दुने 40 आणि 40 त्रिक 120. तर माझ्याकडे किती आलं उत्तर, 120. या दोघांचा लसावी 30 आणि 40 या दोघांचा लसावी 120 आहे. 30 आणि 40 या दोघांच्या पाड्यात 120 ही येणारी लहानात लहान संख्या आहे. तर अशा पद्धतीने आपण लसावी काढू शकतो. यांचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या. याच्यानंतर आपण पुढच्या गणितांकडे वळूयात. चला पुढे बघा, पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न आपल्याकडे 72 आणि 96. आता पहिला आपण काय करू, या ठिकाणी 72 जे आहेत आपले, त्या 72चे अवयव पाडू. बघा 72चे अवयव, 72चे अवयव पहिला दोनानेच भाग लावायचा. 2 गुणिले 36 72. परत 2 गुणिले 36 ला दोनाने भाग जाईल. 2 गुणिले 18, 18 दुने 36 आहे म्हणून. परत 2 गुणिले 2 गुणिले 18 कितीच्या पाड्यात येतात, परत 2च्या, 2 18, 2 गुणिले 9. परत इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9 3च्या पाड्यात येतात. 3 त्रिक 9. अशा पद्धतीने आपण 72चे अवयव पाडले. 72चे अवयव पाडल्यानंतर तसेच 96चे अवयव पाडायचे. 2 गुणिले 48 केलं की 96, बरोबर. 96 ला दोनाने भाग लावा, 48 येतं. परत 48 ला दोनाने भाग जातो बघा. 2 गुणिले बघा, 2 दुने 4, 2 चौक 8, 24 दुने 48. परत या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 24 ला दोनाने भाग जाईल. 2 गुणिले 12 24, 12 दुने 24 येतात ना. परत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 12 कितीच्या पाड्यात येतात, 2च्या. 2 गुणिले 6 बेसक 12. परत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 4 वेळा 2 लिहिले. आता 6 परत 2च्या पाड्यात येतात. 2 त्रिक 6, 2 गुणिले 3. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे अवयव पाडले बघा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 त्रिक 96. बघा आता लसावी काढायचा, लसावी आपल्याला लसावी काढायचा आहे. या दोघांचा लसावी काय येईल बघा. या दोघांचा लसावी म्हणजे सामायिक अवयव कुठला, हा 2, हा 2, हा 2, हा 2, हा 2 आहे, याला ही जोडी आहे. या 3ला पण जोडी आहे. बाकी कोणालाच जोड्या बनलेल्या नाहीयेत. मग पहिले हे सगळे सामायिक अवयव लिहा. बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आपले हे 3 आणि त्याच्यानंतर हे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले हे 3. ठीक आहे. काय केलं, पहिले सगळे सामायिक अवयव, सामायिक अवयव कुठले, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा हे सगळे सामायिक अवयव आणि त्याच्यानंतर हा 3 गुणिले 2 गुणिले 2 झालं. आता यांचा गुणाकार किती येतो बघा. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48, 48 दुने 96, 96 गुणिले 3 किती होतात बाबा, 96 गुणिले 3, 3 सक 18, हातच्या आला 1, 3 नवे 27 आणि 1 झाला 28 म्हणजे 288. या दोघांचा लसावी काय झाला, 288. म्हणजे 72 आणि 96 या दोघांच्या पाड्यात 288 ही जे येणार आहे आणि ही 288 ही दोघांच्या पाड्यात येणारी सगळ्यात लहानात लहान संख्या असणार आहे. ठीक आहे. चला आता पुढे बघा, पुढचा आता हा याच्यामध्ये बघा 9, 15 आणि 20. आता इथे जर बघितलं तर हे 3 नंबर आहे, काळजी करायची नाही. 9 म्हणजे काय, 3 गुणिले 3 9. 15चा विचार केला, 15 म्हणजे 3 5 15, 3 गुणिले 5 15. आणि त्याच्यानंतर 20चा जर विचार केला तर 20 कितीच्या पाड्यात येतात बाबा, 2च्या पाड्यात येतात. 2 गुणिले 2 गुणिले 5 जर केलं तर आपल्याकडे 20 येतात. 2 गुणिले 2 गुणिले 5. आता इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव आपल्याला शोधायचे. आता इथे काय करणार आहे, तर इथे बघा लक्षात घ्या, इथे एक काम करायचं. लसावी काढताना 3 जण असेल तर लसावी काढताना कुठं जोड्या बनतात बघा, ही जोडी हिला, बरोबर, ही 5ची जोडी हिला, एवढ्याच जोड्या बनल्या. ही दोघांची जोडी, ही दोघांची जोडी बनली. 3 असतील तर मग पहिले हे झाले सामायिक अवयव. तर पहिले सामायिक अवयव लिहा. 3 गुणिले 3, सॉरी 3 गुणिले 5 हे सामायिक अवयव लिहिले. आता उरले कोण, हा 3 गुणिले 2 गुणिले 2. उरले काय बाबा, 3 गुणिले 2 गुणिले 2. बघा काय येतंय, 3 5 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90 आणि 90 दुने 180. किती झाला बाबा लसावी 180 झाला. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा लसावी काढता येऊ शकतो. 3 संख्या असतील तर अशा प्रकारे लसावी काढायचं. चला याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे लसावी काढायचं, ते आपण बघू. बघा
अजून आता इथे बघा, इथे पण 3 संख्या आहेत. 30 आहे, 45 आहे, 60 आहे. तर पहिलं बघा 30. 30चे अवयव पाडा. 2 गुणिले 15 30 होतात. त्याच्यानंतर परत 2 गुणिले 3 गुणिले 5 15. बरोबर? 2 गुणिले 15 30. दोनांनी भाग लावला 30ला. 2 गुणिले 15. परत 2 गुणिले ह्या 15चे अवयव पाडले. 3 5 15. आता 45. 45ला 3ने भाग लावा. 3 गुणिले 15 45. कारण 15 त्रिक 45 येतात. परत 3 गुणिले हे 15 म्हणजे 3 गुणिले 5 15 झालं. 60चे अवयव पाडा. पहिलं 2ने भाग लावा. 2 गुणिले 30 केलं की 60 येतात. त्याच्यानंतर परत 2 गुणिले 30चा जर विचार केला तर 2 गुणिले 15 पकडा. त्याच्यानंतर परत 2 गुणिले 15 म्हणजे किती? 3 5 15. 3 गुणिले 5. आता यांचा मला लसावी काढायचा. यांचा लसावी लसावी बघा. तर यांचा लसावी काय आहे बाबा? सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे बाबा? हा 2. ह्या दोनाला काय बाबा? आता बघा, हा जो 2 आहे त्याला फक्त इथे या 2च्या ठिकाणीच एक आपल्याकडे कॉमन आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर 3चा विचार केला, बघा हा 3 जर विचार केला, 3ला इथं जोडी आहे, 3ला इथं जोडी आहे आणि 3ला इथं पण जोडी आहे. 5चा विचार केला, 5ला इथे पण जोडी आहे, 5ला इथे पण जोडी आहे, 5ला इथे पण जोडी आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे अवयव पाडले. हे सामायिक अवयव आहे तिघांमध्ये. ओके. आता बाकी असे कुठले दोघांमध्ये सामायिक असलेलं असं काही दिसत नाही बघा. बाकी आता या 3ला इथं खाली कुठं जोडी नाहीये आणि या 2ला वर कुठं जोडी नाहीये. पहिले आता लसावी काढताना सामायिक अवयव 2 गुणिले 2 हे घ्या. 2 गुणिले 2 सॉरी 2 गुणिले 2चा हा एक 2. त्याच्यानंतर 3 3 3चा हा 3 आला आणि त्याच्यानंतर 5 5 5चा हा 5 आला. हे झाले सामायिक अवयव. आता उरलं काय? उरलेत हे 3 उरलेत आणि हे 2 उरलेत. 3 गुणिले 2 करा. 3 गुणिले 2 करा. काय येतंय बघा? 42 6 6 पंच 30. 30 गुणिले 3 दुने 6 आणि 3 स किती झाला? 18. 180. तर अशा पद्धतीने इथं माझ्याकडे उत्तर येणार आहे 180. हे उत्तर येईल. मगाच्या प्रश्नाचं पण 180, या प्रश्नाचं पण 180 उत्तर आलं. तर अशा पद्धतीनं हा लसावी आपल्याला काढता येईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला लसावी काढायचा होता. ओके. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, पुढचे सगळे शाब्दिक गणित आहेत. आता याच्यामध्ये बघा 5 10 आणि 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या काढा. मग पहिली गोष्ट यांचा लसावी काढू. सगळ्यात लहान या तिघांनी सुद्धा भाग गेला पाहिजे. या तिघांच्या पण पाड्यात आली पाहिजे अशी लहानात लहान 3 अंकी संख्या. पहिली गोष्ट यांचा लसावी काढू. 5 10 व 15 यांचा लसावी काढू. यांचा लसावी काढू. यांचा लसावी काढू. चला आता बघा 5चे अवयव काय पडतील? 5 गुणिले 1. 10चे अवयव काय पडतील बाबा? 5 गुणिले 2 10 आणि 15चे अवयव काय पडतील? 5 गुणिले 3 15. बरोबर. आता यांचा मला काय करायचं बाबा? लसावी काढायचा आहे. लसावी लसावी. मग लसावी काढताना पहिला सामायिक अवयव काय? 5 5 5. मग सामायिक अवयव लिहायचा 5. ओके. 5 लिहिला. गुणिले 2 गुणिले 3 असामायिक राहिले कुठले? 2 आणि 3. मग इथे लिहायचं 2 गुणिले 3. आता काय येतं बाबा? 5 दुने 10 10 त्रिक 30. 30 काय झाला? दोघांचा लसावी झाला. आता आपल्याला काय म्हटलंय की 3 अंकी संख्या. लसावी म्हणजे काय बाबा? 5 10 आणि 15 या तिघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या. ओके. तिघांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या 30 यांचा लसावी. मग आता बघा 3 अंकी संख्या मला जर काढायची असेल, 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या आपल्याला जर पाहिजे असेल तर ती कुठली असणार बाबा? समजा मी 30ला जर एकाने गुणलं तर 30 येईल. 30ला जर का मी 2ने गुणलं तर 3 दुने 6 60 येईल. 30ला जर का मी 3ने गुणलं तर 90 येईल. तसं या 2 अंकी संख्या झाल्या. आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजे. म्हणजे 30ला एकाने गुणलं तर 30. 30ला या तिघांनी भाग जाईल. 30ला 2ने गुणलं तर 60. 60ला या तिघांनी भाग जातोय. 30ला 3ने गुणलं 90. या तिघांच्या पाड्यात 90 येतात. पण आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजे. 30 गुणिले 4 केलं तर 3 चौक 12 120. 120चा जर विचार केला तर 120 या तिघांच्या पाड्यात येतात. या तिघांनी भाग जातो या 120 या 3 अंकी संख्याला. ही लहानात लहान संख्या 120 3 अंकी. म्हणून आपण काय करू? ती जी 3 अंकी संख्या आहे 30 गुणिले 4 बरोबर 120. म्हणजे 120 ही जी काही संख्या आहे 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 120. तिला या तिघांनी सुद्धा भाग जाऊ शकतो. अशा प्रकारे थोडासा वेगळा प्रश्न होता जिथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने डोकं लावावं लागेल. चला पुढे. पुढचा बघा. पुढचा प्रश्न. आता इथं लक्षात घ्या 2 संख्यांचा गुणाकार गुणिले
मसावी गुणिले लसावी हे सूत्र असतं जे मगाशी आपण पहिल्या स्लाइडवरती मी तुम्हाला दाखवलं होतं. आता बघा दोन संख्यांचा गुणाकार दिला आपल्याला. दोन संख्यांचा गुणाकार. संख्यांचा मला काय दिलाय गुणाकार. गुणाकार दिलाय. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय 360. ओके. त्यांचा मसावी. मसावी किती बाबा? मसावी. मसावी आपल्याला दिलेला आहे 6 आणि आपल्याला लसावी काढायचा. लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. लसावी जो आहे त्याला आपण x म्हणू, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. लसावी आपल्याला काढायचा. आता बघा आपल्याकडे एक सूत्र असतं. हे सूत्र लक्षातच ठेवा. दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार. गुणाकार बरोबर लसावी. लसावी गुणिले मसावी. हे सूत्र जे आहे हे लक्षातच ठेवा. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर बघा. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी हे सूत्र आहे. या सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता त्या दोन संख्यांचा गुणाकार आहे 360. लसावी आपल्याला काढायचे बाबा. लसावीला मी म्हटलं x आणि मसावी आपल्याला दिलंय 6. इथं बघा 360 आहे. आपल्याला मसावीच हा दिलाय. आता लसावी म्हणजे x काढायचा आहे. 6 गुणिले इकडे आला भागिले 360 भागिले 6 बरोबर x. आता 6 6 36 म्हणजे 60 बरोबर x. म्हणजे याचा अर्थ x बरोबर किती आलं? 60 आलं. x म्हणजेच तुमचा लसावी. लसावी बरोबर आपल्याकडे आलं 60. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. तर ही शाब्दिक गणित जी आहे ती अतिशय सोपी असतात. ही जरा नीट समजून घ्या. चला पुढचा. पुढचा पण असं आहे बघा. या ठिकाणी पुढे काय दिलंय? तर पाणी पिऊयात आपण. एकच मिनिट बघा. याच्यावर विचार करा. इथं पण हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. बघा दोन संख्यांचा लसावी. इथं मला दिलंय लसावी. लसावी. लसावी काय दिलाय बाबा? 200. त्याच्यानंतर मसावी किती दिलाय बघा? मसावी. मसावी आपल्याला दिलेला आहे 10. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या. एक संख्या आपल्याला काय दिली बाबा? एक संख्या आपल्याला दिलेली आहे 40 आणि आपल्याला दुसरी संख्या काढायची. दुसरी संख्या जी आहे तिला आपण काय करू? x म्हणू. ठीक आहे. आता आपलं सूत्र काय बाबा? दोन संख्यांचा गुणाकार. सूत्र तेच बघा. लसावी दिलाय, मसावी दिलाय, एक संख्या दिली, दुसरी संख्या काढायची. आपलं सूत्र असतं दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार. संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी. लसावी गुणिले मसावी. मसावी. लसावी गुणिले मसावी. बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता दोन संख्यांचा गुणाकार किती? 200. सॉरी गुणाकार 200 नाहीये. एक संख्या 40 दिले आणि गुणिले दुसरी संख्या x. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या 40, दुसरी संख्या x. दोघांचा गुणाकार केला बरोबर. लसावी किती दिलाय? 200 आणि गुणिले मसावी किती दिलाय? 10 दिलाय. बरं का. आता 40 गुणिले x 40x. 200 गुणिले 10 किती झालं बाबा? 2000. 2000 झालं आपल्याकडे. ओके. आता आपल्याला x ची किंमत काढायची. हा 40 गुणिले पलीकडे गेला भागिले x आपल्या जाग्यावर, 2000 आपल्या जाग्यावर, 40 गुणिले इकडे आला भागिले बरोबर. आता x बरोबर हा 0 गेला. 4 ने 200 ला भाग लावा. 4 ने कशाला भाग लावायचा आहे? 200 ला भाग लावा. बघा 4 पंचे 20. 200 20तून 20 गेले 0 वरून आले 0. 4 0 0 50. x बरोबर किती आला? 50. म्हणजे दुसरी संख्या किती आली? दुसरी संख्या बरोबर 50. अशा प्रकारे आपल्याला दुसरी संख्या काढता येईल. दुसरी संख्या आपल्याकडे आलेली आहे 50. तर असा हा प्रश्न बघा. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. हा एक प्रश्न आपला एक सूत्र वापरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. बाकी काय नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आता. पुढच्या प्रश्नामध्ये बघा. इथे बघा विषय. शेतकऱ्याकडे 250 किलोग्राम गहू व 150 किलोग्राम ज्वारी आहे. ओके. दोन्ही धान्य वजन बघा. दोन्ही धान्य वजन समान होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्राम धान्य असेल? असा जास्तीत जास्तचा विचार आला. बघा गहू काय? गव्हाचा जर विचार केला, गहूचा जर तुम्ही विचार केला तर गहू किती? 250 किलोग्राम आहे. ओके. 250 किलोग्राम गहू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे व ज्वारी.
ज्वारीचा जर तुम्ही विचार केला तर ज्वारी किती 150 किलोग्रॅम आहे. झालं. मला काय करायचंय की ही दोन्ही धान्य जे आहे म्हणजे एवढे आहे बाबा, ज्वारी आहे, गहू आहे, तर दोघांना सुद्धा एका पोत्यामध्ये भरायचं, समान पोतं. तर त्या पोत्याचं वजन, पोतं जे आहे म्हणजे समान वजनाची आपल्याला या ठिकाणी पोती तयार करायची आहे. तर त्या पोत्याचं वजन जास्तीत जास्त किती असावं? ज्यावेळेस जास्तीत जास्त प्रश्न तुमच्याकडे येईल त्यावेळेस दोघांचा मसावी काढायचा. मसावी काढून जे उत्तर येईल ते तुमचं. म्हणजे अशा गोण्यांमध्ये प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती धान्य बसल, प्रत्येक गोणीमध्ये ज्या छोट्या गोणी असतील त्या प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती धान्य बसेल हे काढायचं असेल तर मसावी काढायचा. तर या दोघांचा मसावी काढण्यासाठी आपण काय करू, अगोदर या ठिकाणी अवयव पाडूयात. 250 चे अवयव पाडू. तर पहिलं दोनाने गुणा, चला 2 गुणिले 125 झालं. परत 2 गुणिले 125 ला 5 ने भाग लावा. बघा 25 5 125 येतात, म्हणून 5 गुणिले 25 करा. आता परत 2 गुणिले 5 गुणिले या 25 ला 5 ने भाग जाईल, 5 गुणिले 5 किती झाले 250 चे अवयव. त्याच्यानंतर 150 चे पण अवयव पाडू. 150 चे बघा 2 गुणिले 75 बरोबर. परत 2 गुणिले 75 ला 3 ने भाग जाऊ शकतो का? बघा 3 ने 75 ला भाग लावा. 3 दुने 6, 7तून 6 गेला 1, वरून आले 5, 3 5 15, 25 त्रिक 75, म्हणून 3 गुणिले 25. परत 2 गुणिले 3 गुणिले 25 ला 5 ने भाग जाईल, 5 गुणिले 5. आता मला काय करायचं, या दोघांचा मसावी काढायचा आहे, म्हणजे महत्तम साधारण विभाजक. बरोबर. अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येच्या पाड्यात दोघं सुद्धा येतील, मग मसावी. मसावी मसावी म्हणजे कॉमन काय बाबा दोघांमध्ये, हा 2 आहे, हा 2 आहे. अजून काय दिसतंय कॉमन, हा 5 दिसतोय, हा 5 दिसतोय, हा 5 आहे, हा 5 आहे, बाकी कॉमन नाही. म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 5 इथं येईल. बरोबर. 2 गुणिले 5 गुणिले 5, मग काय झालं बाबा, 2 पंचे 10, 10 गुणिले हे 5 आणि 10 पंचे 50, 50 किलोग्राम काय येईल, 50 केजी. म्हणजे प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती धान्य भरावं लागेल, 50 किलो. मग इथं लिहायचं प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त 50 किलो धान्य भरावे लागेल. 50 किलोग्राम धान्य भरावे लागेल. भरावे लागेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. आता मग पुढे जाऊयात. पुढचा बघा प्रश्न, पुढचा 5वा प्रश्न. ओके, चला. ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल कारण हा सराव संच आणि याच्यातला स्वाध्याय जरा मोठा आहे. आता बघा, 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करतात. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं, म्हणजे एका मित्राला 2 मिनिटं लागतात, दुसऱ्याला 3 मिनिटं लागतात, तिसऱ्याला 4 मिनिटं लागतात. जर त्यांनी एकाच वेळी, बरं का, एकाच वेळी धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्या ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटात भेटतील, म्हणजे पुन्हा ते त्या ठिकाणी भेटले पाहिजेत, एकाच ठिकाणी किती वेळानंतर ते भेटतील. मग त्याच्यासाठी आपल्याला दोघांचा सगळ्यांचा लसावी काढावा लागेल, तेवढ्या मिनिटानंतर भेटतील. बघा 2 3 व 5, 2 3 व 4 यांचा लसावी काढू, लसावी काढायचा, यांचा लसावी काढू. बघा आता 2चे अवयव काय बाबा, 2 गुणिले 1. 3चे अवयव काय बाबा, 3 गुणिले 1. आणि 4चे अवयव 2 गुणिले 2. आता यांचा लसावी काढायचा, लसावी. पहिला सामायिक अवयव काय बाबा, सामायिक अवयव दोघांमध्ये काय काय ते बघा. सामायिक अवयव हा 2 आणि हा 2 आहे. ठीक आहे, मग तो सामायिक अवयव लिहिला 2 आणि गुणिले बाकी काय 3 गुणिले 2, 3 गुणिले 2. बघा 2 6 आणि 6 दुने 12, 12 मिनिटे, म्हणजे किती मिनिटांनी भेटतील, 12 मिनिटांनी. एवढंच लसावी काढायचा. लसावी काढून जे काही उत्तर येईल ते आपलं, म्हणजे 12 मिनिटानंतर, 12 मीटर झालं बघा, 12 मीटर वाटतं, हे मिनिट आहे, 12 मिनिटे. हे सगळेजण किती मिनिटानंतर भेटतील, 12 मिनिटानंतर एकमेकांना ते भेटतील, त्या एकाच पॉइंटवरती गोल गोल फिरून फिरून. कारण कसं आहे, पहिल्या मिनिटामध्ये जर आता वर्तुळाकार जर आपण अशा प्रकारे हा बघितला, 3 जण समजा ए या ठिकाणापासून निघाले, बरोबर. तर ए या ठिकाणावरून परत ए या ठिकाणी यायला 2 मिनिटानंतर सिच्युएशन काय असेल माहितीये का, 2 मिनिटानंतर एक व्यक्ती ए या ठिकाणी परत पोहोचलेला असेल, पण बी जो आहे तो कुठेतरी इथं असेल आणि सी जो आहे तो अलीकडे असेल, ते या एका ठिकाणी नसतील, बरोबर. परत नंतर 4 मिनिटानंतर पाहिलं तर 4 मिनिटानंतर बाबा
हा 4 मिनिटानंतर जर बघितलं तर हा 2 वाला आणि हा 4 वाला दोघं जण इथं असेल आणि जो 3 मिनिटावाला दुसरीकडे कुठेतरी असणार आहे. बरोबर? म्हणजे अशा प्रकारे आपण लसावी जर काढला तर लक्षात येतं की 12 मिनिटानंतर सगळेजण एका ठिकाणी आपल्याला भेटताना दिसतील परत. पुढे बघा, 6वा. बघा, वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची किमान संख्या, कमीत कमी संख्या आपल्याला विचारली बघा. आता बघा, 6 प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या जी आहे, रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या, रांगेतील विद्यार्थ्यांची जी संख्या आहे बघा, विद्यार्थ्यांची संख्या किंवा एका रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या 6 किंवा 8 आहे. किंवा 8 आपण जर ठेवले, यांना उभं करायचे, 6 किंवा 8 मध्ये उभं करायचं आहे, तर एक सुद्धा मुलगा शिल्लक राहणार नाही. तर वर्गातील किमान म्हणजे कमीत कमी मुलांची संख्या किती असावी? मग कमीत कमी ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस लसावी काढायचा, लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त शब्द येतो त्यावेळेस मसावी काढायचा. आता इथं आपण लसावी काढू. 6 आणि 8चा लसावी काढण्यासाठी 6 चे अवयव 2 गुणिले 3 बरोबर 8 चे अवयव काय पडतात? 2 गुणिले 2 गुणिले 2. बघा, 2 दुनी 4, 4 दुनी 8 असे 8 चे अवयव पडले. आता या दोघांचा लसावी काढा. लसावी. लसावी म्हणजे पहिले सामायिक अवयव 2 आणि 2 हा एकच सामायिक अवयव आहे. मग त्या दोनाला लिहिलं. मग बाकी उरले कुठले? हे 2 असामायिक अवयव लिहा. पहिले सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. 2 गुणिले 2 हा 2 लिहिला सामायिक अवयव आणि नंतर 3 गुणिले हे 2 गुणिले 2, 2 गुणिले 2. बघा काय आलं? 2 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 विद्यार्थी. कमीत कमी 24 विद्यार्थी असतील. विद्यार्थी संख्या ही कमीत कमी 24 असेल, जास्तीत जास्त कितीही असू शकते, पण कमीत कमी 24 असतील. ओके, आता एक शेवटचा प्रश्न आपल्याला यामधला आहे, तो आपण बघूयात आणि मग आपलं काम संपेल. शेवटचा प्रश्न बघा, 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एकाच स्थानकावरून दर 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी आणि 20 मिनिटांनी सुटतात. म्हणजे एका ठिकाणी जाणारी बस 10 मिनिटांनी आहे, दुसऱ्या ठिकाणी जाणारी बस 20 मिनिटांनी आहे, तिसऱ्या ठिकाणी जाणारी बस बाबा 20 पहिल्या ठिकाणी जाणारी बस 10 मिनिट. म्हणजे समजा एक बस ए या ठिकाणी जाणारी आहे, ती दर 10 मिनिटांनी येते. बी या ठिकाणी जाणारी बस दर 15 मिनिटांनी येते आणि सी या ठिकाणी जाणारी बस दर 20 मिनिटांनी येते. बरोबर? आता तुम्ही लक्षात घ्या, 8 वाजता सुरू झाली. ए या ठिकाणी जाणारी बस आली, बी या ठिकाणी जाणारी बस आली, सी या ठिकाणी जाणारी पण बस आली. बरोबर? आता ए या ठिकाणी जाणारी पुढची बस, बी या ठिकाणी जाणारी पुढची बस आणि सी या ठिकाणी जाणारी पुढची बस किती वाजता असेल? आता 10 मिनिटांनी ए या ठिकाणची बस येते. मग आता बघा, 8 वाजून 10 मिनिटांनी काय येईल? ए या ठिकाणी जाणारी बस येईल. 8 वाजून 15 मिनिटांनी बी या ठिकाणी जाणारी बस येईल आणि 8 वाजून 20 मिनिटांनी सी या ठिकाणी जाणारी बस येईल. बरोबर? आता हे टाइम वेगवेगळे झाले. म्हणजे 8 वाजता तिन्ही बस आल्या, एका टायमाला आल्या आणि निघून गेल्या. नंतर मग 8 वाजून 10 मिनिटांनी परत ए जी बस आहे, ए या ठिकाणी जाणारी बस 8 वाजून 10 मिनिटांनी येईल. बी या ठिकाणी जाणारी बस 8:15 ला येईल आणि सी या ठिकाणी जाणारी बस 8:20 ला येईल. प्रश्न काय आपल्याला, जर तिन्ही बस पहिल्यांदा 8 वाजता सुटल्या, तर पुन्हा एकाच वेळी त्या केव्हा येतील? पुन्हा एकाच वेळी कधी येतील बाबा? 9 वाजता येतील, 10 वाजता एकाच वेळेस. कारण बघा, इथं पुढची बस 8 वाजून 10 नंतर पुढची बस असेल 8 वाजून 20 मिनिटांनी. ही पुढची बस असणार आहे 8 वाजून 30 मिनिटांनी. ही पुढची बस किती 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 असणार आहे बाबा? 8 वाजून 40 मिनिटांनी. ओके, तर सगळ्या बस एकाच वेळेस किती, म्हणजे एक बघा, एकाच वेळी लवकरात लवकर त्या केव्हा सुटतील ते आपल्याला काढायचं आहे. तर तर ते आपण या ठिकाणी काढू. ते काढण्यासाठी आपण या सगळ्यांचा लसावी काढूयात. म्हणजे एकाच वेळी त्या येतील असं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, बघा, चला आता हे आपण जरा थोडंसं रफ करू. एकाच वेळी आल्या पाहिजे सगळ्या बसेस, एकाच वेळी तिथं आपल्याला दिसल्या पाहिजेत. बघा, इथे बघा, आता पहिली गोष्ट 10, 15 आणि 20 यांचा आपण लसावी काढू. 10चा लसावी येतो 2 गुणिले 5. बरोबर? 15चा लसावी येतो 3 गुणिले 5, 15. आणि सॉरी, लसावी नाही, अवयव. सगळ्यांचा लसावी काढू, पहिले अवयव काढू. 10चे अवयव 2 गुणिले 5, 15चे अवयव 3 गुणिले 15 आणि 20चे अवयव काय? 2 गुणिले 10, 20 येतात. परत 10चे अवयव पाडले 2 गुणिले 5. आता यांचा आपण लसावी काढू. लसावी. आता यांचा लसावी काढू, जो लसावी असेल ते आपलं उत्तर. बघा, लसावी म्हणजे पहिले सामायिक अवयव काय? 5, 5 आणि 5. बरोबर? हे 5 गुणिले अजून बघा, हा 2 आणि हा 2 एक आहे.
गुणिले 2 आणि उरले काय आता 3 गुणिले 2 उरले. इथे लिहायचं 3 गुणिले 2 म्हणजे पहिले सामायिक अवयव 5 5 5 एकदा लिहिला. हे 2 गुणिले हे 2 लिहिले. ओके आणि हे 3 गुणिले 2 राहिलेले असामायिक अवयव. काय झालं 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 दुने 60. 60 मिनिटे म्हणजे 60 मिनिटानंतर त्या ज्या तिन्ही बस आहे त्या एकदाच येतील. 60 मिनिटानंतर बघा 60 मिनिटानंतर म्हणजेच 1 तासानंतर 1 तासानंतर 1 तासानंतर म्हणजे किती वाजता 8 वाजता त्या पहिल्यांदा एकत्र धावतात. मग दुसऱ्यांदा एकत्र त्या एकाच टायमिंगला त्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस किती वाजता येतील तर 60 मिनिटांनी म्हणजे 1 तासानंतर म्हणजे 8 वाजल्यानंतरचा 1 तास किती आला 9 तासानंतर म्हणजेच 9 वाजता 9 वाजता पुन्हा एकाच वेळी पुन्हा एकाच वेळी सुटतील. एकदा तुम्ही प्रॅक्टिकली चेक करा बघा. आता ए या ठिकाणची मी तुम्हाला म्हटलं बस जी ए या ठिकाणची समजा जी बस आहे ती प्रत्येक किती मिनिटांनी येतात तर मी 9 वाजता सुटतील हे उत्तर. मी आता प्रॅक्टिकली आपण बघूया थोडंसं. ए या ठिकाणची बस प्रति 10 मिनिटाला येते. 8 वाजता आल्यानंतर पुढची 8:10 ला येईल, 8:10 नंतर 8:20 ला येईल, 8:20 नंतर 8:30 ला येईल, नंतर 8:40 ला येईल, नंतर 8:50 ला येईल, नंतर 8:60 म्हणजे 9 वाजता येईल. बरोबर. त्याच्यानंतर बघा बी या ठिकाणची दर 15 मिनिटांनी येते. पहिले 8:15 ला येईल, नंतर 8:30 ला येईल, नंतर 8:45 ला येईल आणि नंतर 9 वाजता येईल. बरोबर. त्याच्यानंतर सी या ठिकाणी येणारी बस पहिली 8:20 ला आहे, 8:20 नंतर 8:40 ला येईल, 8:40 नंतर किती बाबा 8:60 म्हणजे ती 9 वाजता येईल. बघा म्हणजे 9 वाजता हा जो कॉमन टाइम असणार आहे, जसा 8चा कॉमन टाइम आहे तसाच 9 वाजता सुद्धा या तिघांचा कॉमन टाइम आहे. 9 वाजता या तिन्ही ठिकाणी जाणाऱ्या बसेस पुन्हा 9 वाजता त्या एकत्र सुटू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर चेक करता येईल की बाबा बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण हा सराव संच 5.3 आज आपण बघितलाय. पुढच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.4 वर चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्या 5.4 नाही तर स्वाध्याय आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा. तर हा स्वाध्याय जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.